नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 4 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2, मीरा कुमार। तर मीरा कुमार यांचे पहा 2009 ते 2014 काय आहे 2009 ते 2014 या वर्षापर्यंत ते पदावर कार्यरत होत्या। तर मीरा कुमार यांची पहा 15व्या कितव्या मीरा कुमार यांची 15व्या लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती। तर लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती कोण होत्या? सुमित्रा महाजन। कोण होत्या? सुमित्रा महाजन या लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती होत्या। तर सध्या 2026मध्ये लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ते ओम बिर्ला आहेत। कोण आहेत? ओम बिर्ला, जे की 18वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड ही झालेली आहे। तर या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून मीरा कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 2, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालय। तर पहा, संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही। याचं कारण असं आहे की पहा, सर्वोच्च न्यायालय हे न्यायमंडळाचा भाग आहे। काय आहे? न्यायमंडळाचा सर्वोच्च न्यायालय हा भाग आहे। तर राज्यसभा, राष्ट्रपती आणि लोकसभा, तर याचा तिन्हीचाही समावेश पहा आपले भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे, कोणतं कलम? तर कलम 79 हे जे कलम आहे, तर या कलमानुसार या तिघांचा समावेश संसदेमध्ये होतो। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 3, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, नितीन गडकरी। तर पहा, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा नितीन गडकरी यांना तो देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, नाशिक। तर नाशिकमध्ये पहा, गोदावरी नदीच्या काठावर दर 12 वर्षांनी काय आहे? दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळावा हा भरतो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्रात कुंभमेळावा हा नाशिक या ठिकाणी भरतो। प्रश्न क्रमांक 5, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, मुख्य न्यायाधीश। तर पहा, जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात तर त्यांच्याकडून राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी शपथ घ्यावी लागते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, अमरावती। अमरावती हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आंध्र प्रदेश। कोणत्या? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असून तर या उच्च न्यायालयाची स्थापना ही 2019मध्ये कधी? 2019मध्ये स्थापन झालेले होते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4, भारतातील 25वे उच्च न्यायालय हे अमरावती या शहरामध्ये स्थापन झालेले होते। प्रश्न क्रमांक 8, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे किती टक्के असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 21%। तर हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे 21% असते। तर 78% हे पहा नायट्रोजनचे। कशाचे? नायट्रोजनचे प्रमाण हे हवेमध्ये 78% इतके आहे। प्रश्न क्रमांक 9, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क. तर पहा संघटना स्थापन करणे हा स्वातंत्र्याचा हक्क या प्रकाराचा तो मूलभूत हक्क आहे. प्रश्न क्रमांक 10 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 संसद. तर संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 मानवी शरीरात एकूण पुढीलपैकी हाडे किती असतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 206. तर मानवी शरीरात म्हणजेच प्रौढ मानवी शरीरामध्ये 206 इतकी हाडाची संख्या असते. प्रश्न क्रमांक 12 भारतातील पहिले सुपर कॅम्प्युटर पुढीलपैकी कोणते आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 परम 8000. तर भारतातील पहिले सुपर कॅम्प्युटर हे परम 8000 आहे, ज्याची स्थापना ही पहा सन 1991 मध्ये. कधी सन 1991 मध्ये पुण्यातील पहा CDAC कोणते आहे CDAC या संस्थेने परम 8000 हे संगणक विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 मॅकमोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि चीन. तर मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती पहा भारत आणि चीन या दोन देशादरम्यान ती सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 14 दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 राजा हरिश्चंद्र. तर दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे तर तो राजा हरिश्चंद्र हा मराठीतील पहिला चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 15 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने पहा 2024 मध्ये कधी 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 मुंडक उपनिषद. तर पहा सत्यमेव जयते हे जे भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य आहे तर ते पहा मुंडक उपनिषद या प्राचीन ग्रंथातून ते घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 सिंहगड किल्ल्यावर खालीलपैकी कोणाची समाधी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 तानाजी मालुसरे. तर पहा गड आला पण सिंह गेला असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते त्या तानाजी मालुसरे यांची समाधी ही सिंहगड या किल्ल्यावर आहे. प्रश्न क्रमांक 18 देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरामध्ये स्थापन झालेले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर देशातील पहिले दिव्यांग न्यायालय हे पहा पुणे या शहरामध्ये स्थापन झालेले होते. प्रश्न क्रमांक 19 भारताची सर्वात जास्त सीमा ही कोणत्या देशाशी जोडलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश. तर भारताची सर्वात जास्त सीमा ही पहा बांगलादेश या देशाशी जोडलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर पहा सावित्रीबाई फुले यांचं नाव हे पुणे विद्यापीठाला देण्यात आलेले आहे, जे की आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर पुणे या शहरामध्ये राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 22 मनरेगा ही योजना खालीलपैकी कोणत्या अधिकाराची हमी देते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 कामाचा अधिकार. तर मनरेगा ही जी योजना आहे तर ती पहा कामाचा अधिकार या अधिकाराची ती हमी देते.
प्रश्न क्रमांक 23, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, एलॉन मस्क. तर एलॉन मस्क हे पहा टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 24, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2, मोहम्मद इक्बाल. तर मोहम्मद इक्बाल हे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 25, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, विषाणू. तर विषाणूमुळे पोलिओ हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 26, जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3, उत्तराखंड. तर उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 27, विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1, मायक्रोसॉफ्ट. तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विंडोज ही संगणक प्रणाली वितरित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, वर्धा. वर्धा या जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी नदीचे खोरे. तर पहा गोदावरी या नदीने महाराष्ट्र राज्याचा सुमारे 49% किती 49% क्षेत्र हे व्यापलेले आहे. तर गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 30, मिठागराचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2, रायगड. तर पहा रायगड या जिल्ह्यामध्ये मिठाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याला मिठागराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2.